निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रचाराचा शेवटचा दिवस म्हणजेच आज 18 तारखेला 6 वाजता प्रचार बंद होणार आहे आणि आज भव्य प्रचार रॅली ही प्रहार जनशक्ती पक्षाची रॅली ही चांदूर बाजारावरून निघाली आहे आणि ही रॅली परतवाडामध्ये दाखल होऊन गांधीपूरमध्ये आमदार बच्चू कडू यांची मोठी जनसभा आयोजित केली आहे। एकूणच आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भाचे जनसंपर्क प्रमुख घनश्यामजी पेठे जाणून घेऊया। पेठे साहेब, काय वाटते तुम्हाला निवडणुकीमध्ये एकंदरीत ही 5व्यांदा निवडणूक लढत आहे, काय विश्लेषण आहे तुमचं? निवडणूक पहिल्यांदा आहे की 5व्यांदा आहे हा विषय राहिलेला नाही। आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपतराव पाटील नावाचे आमदार 11 वर्ष राहिले होते, त्यापैकी 5व्यांदा हा एक प्रमुख टप्पा किंवा आपण याला पाडाव बनू शकतो। आणि यावेळेचं चित्र ज्या काही गतिमान राजकीय घडामोडी या मतदारसंघामध्ये घडून राहिल्या, विशेषतः कांग्रेस नाम के महबूब ने भाजपा नाम की महबूबा के हाथ में गुलाब का फूल दे दिया और साथ में कमल का भी फूल दिया, इसलिए पूरे मतदार संघ में हंगामा खड़ा हो गया। ही गोष्ट सर्वसामान्यांच्या, बहुजनांच्या, सर्वधर्मीयांच्या पक्की लक्षात आलेली आहे। म्हणून निवडणुकीचं संपूर्ण समीकरण बदललेलं आहे आणि येत्या 20 तारखेपर्यंत यात अजून झपाट्यानं बदल होईल यात शंका घेण्याचा अजिबात नाही। एकूणच ज्या प्रकारची घटना अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर मतदारसंघाच्या खल्लार गावामध्ये झाली आणि त्या एकंदरीत माजी खासदारावर झालेल्या हल्ल्याची पडसाद या अचलपूर मतदारसंघात उमटणार का? जातीय आणि धार्मिक वाद हा भारतीय लोकशाहीला लागलेला कलंक आहे, ही गोष्ट स्पष्ट आहे। आणि हे वाद नुसतं खल्लार आणि काही अचलपूर मतदारसंघापुरतेच मर्यादित नाही। खल्लारमध्ये विशेषतः ते ज्या धर्मियावर आरोप करत आहे त्या धर्मियांची संख्या नगण्य आहे। त्या कारणानं निवडणुकीमध्ये आपला काहीतरी वेगळा प्रभाव दर्शविण्याच्या दृष्टिकोनातून विरोधकांनी टाकलेला एक राजकीय डावपेच आहे। ही सुदृढ जनता, अचलपूरमधली सांस्कृतिक, धार्मिक, वैभवशाली परंपरा असलेल्या मतदारसंघातली जनता हे सगळ्या गोष्टी जाणून आहे, त्याचा 1% परिणाम येत्या विधानसभेच्या निवडणुकीत पडणार नाही। एकूणच ज्या प्रकारे बच्चूभाऊ कडू यांनी नवनीत राणाला पाळणारच या प्रकारचा संकल्प घेऊन त्यांना पाळून दाखवलेला आहे आणि त्यानंतर नवनीत राणा ह्या त्यांच्या विरोधात तिथे सीटा उभ्या केल्या, दर्यापूरमध्ये सीट उभी केली, मेळघाटामध्ये केवरराम काळेसोबत फिरत आहे, म्हणजे भाजपा कॅन्डिडेटसोबत फिरत आहे, पण दर्यापूरमध्ये हा कॅन्डिडेट नसून तो सुद्धा फिरत आहे। एकीकडे आमदार बच्चू कडू हे बड्डेरा जाऊन सभा घेतात, त्याचे पडसादसुद्धा जिल्ह्याच्या या निवडणुकीवर त्याचा परिणाम होतो। अचलपूरमध्ये सर्वांना बॅटचा स्ट्रोक पाहायला मिळणार, बडनेरामध्ये राजकीय भूकंप होणार, विदर्भात चमत्कार होणार, महाराष्ट्रात साक्षात्कार होणार आणि या सातपुड्यापासून तर सह्याद्रीपर्यंत सर्वसामान्याची मान अभिमानानं ताठ होईल आणि उंचावण असंच राजकीय समीकरण या निवडणुकीत आपल्या दृष्टिक्षेपात निश्चितच येईल। बच्चूभाऊचं एवढं धाडस हे यासाठीच की बच्चूभाऊंनी आपल्या तळहातावरच्या स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्याच्या रेषा पुसून टाकून त्यावर अचलपूर विधानसभेच्या विकासाच्या आणि महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या प्रगतीच्या रेषा रेखांकित केल्या आणि त्याचा ठपका यावेळेच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवर सर्वांना निश्चितच दिसेल। घनश्याम भाऊ, असं वाटतं ज्या प्रकारे सामान्य तुम्ही जितके बुद्धिजीवी आहे असा बुद्धिजीवी हा मतदारांचा सुद्धा वर्ग आहे। एकीकडे 2019मध्ये निवडून आलेले आमदार बच्चू कडू मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना समर्थन करतात, उद्धव ठाकरे त्यांना राज्यमंत्री करतात, दुसरीकडे ते एकनाथ शिंदेसोबत जातात, नंतर गुवाहाटी जातात, नंतर महायुती सोडतात आणि नंतर पुन्हा महापरिवर्तन महाशक्ती आघाडी काढतात। यावर काय म्हणणं आहे तुमचं? राजकारण नावाचं जे शरीर आहे त्याचा कार्यकर्ता हा एक महत्त्वाचा अंग आहे आणि जेव्हा कार्यकर्ता हर विजयश्री में कार्यकर्ता का भी बहुत बड़ा हिस्सा, यही है लोकशाही का सबसे बड़ा किस्सा। विषय असा आहे, बच्चूभाऊ कोणता राजकीय पक्ष नाही, आता ते केवळ महाराष्ट्राला एक काहीतरी वेगळा राजकीय पर्याय द्यायचा आणि संविधानाला
आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी परिवर्तन महाशक्ती नावाचा सुदृढ पर्याय त्यांनी दिला. भाजपनं प्रभू रामचंद्राच्या नावानं निवडणुका लढवून राहिले. काँग्रेसवाले गांधी नेहरू घराण्याचं नाव घेऊन निवडून राहिले. पण बच्चू भाऊंनी कुठल्याही धर्माचं किंवा कोणत्याही घराण्याचं नाव न घेता सर्वसामान्य गरीब घटकाला विकासाचा केंद्रबिंदू म्हणून ते निवडणूक लढवत आहे. तुम्ही जो आता बोलताना उल्लेख केला की बच्चूभाऊ कधी शिवसेना कधी एकनाथ शिंदे, हा विषय तितका महत्त्वाचा नाही. याचं कारण गेल्या वर्षानुवर्षे काँग्रेस आणि भाजपा आलटून पालटून सत्ता करत आहे, परंतु विकासाच्या समीकरणात यात किंचितही बदल झालेला नाही. सर्वसामान्य वर्ग, शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भाग आहे त्याच अवस्थेत आहे. या भागाचा विकास करण्यासाठी, शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी, मजुरांचं जीवन बळकट करण्यासाठी बच्चूभाऊंना कोणत्याही राजकीय पक्षाचं सहकार्य घ्यावं लागलं या विकासासाठी, तर त्याच्यात वावगाव किंवा वेगळं आश्चर्य वाटण्याचं अजिबात कारण नाही. एक शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे महाशक्ती परिवर्तन आघाडीची निर्मिती झाली आणि महाशक्ती परिवर्तन हे महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवून आणणार, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री बच्चू कडू होणार, हे कसं आहे समीकरण सांगा. म्हणजे महाविकास आघाडी अर्धी आली आणि महायुती अर्धी आली, मग काय करणार बाबा? या सर्व परिस्थितीमध्ये आगामी निकालाचे अचूक आळाखे मी तुम्हाला काही सांगत नाही, परंतु बच्चूभाऊ मुख्यमंत्री होणं किंवा न होणं माझ्यासाठी महत्त्वाचा विषय नाही. प्रहार जनशक्ती किंवा परिवर्तन महाशक्तीचे जे काही बच्चूभाऊंनी एक मतदारांना आव्हान केलं आहे की तुम मुझे ताकद दो, मैं तुम्हें मेरी जिंदगी दूंगा, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रहार आणि परिवर्तन महाशक्तीच्या 10 ते 15 जरी सीटा आल्या तरी याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये सकारात्मक होईल आणि महाराष्ट्राचं निश्चितच नवनिर्माण होईल. हे स्वप्न नाही, ही हकीकत आहे. कारण का प्रहार हा कधीच वादा करत नाही. वादे अक्सर दूंगा, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रहार आणि परिवर्तन महाशक्तीच्या 10 ते 15 जरी सीटा आल्या तरी याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये सकारात्मक होईल आणि महाराष्ट्राचं निश्चितच नवनिर्माण होईल. हे स्वप्न नाही, ही हकीकत आहे. कारण का प्रहार हा कधीच वादा करत नाही. वादे अक्सर टूट जाते हैं, कोशिशें कामयाब होती है आणि प्रहारची आतापर्यंतची विकासाची अंमलबजावणी ही आश्वस्त आणि शाश्वत आहे. माझ्यासोबत होते प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ जनसंपर्क प्रमुख घनश्यामजी पेटे. त्यांनी सांगितलं की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10 सीटा येणार आणि या महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून आमदार बच्चू कडू हे नाही आले तरी महाराष्ट्रामध्ये परिवर्तन 10 ते 15 सीटा येणार आणि यानंतर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. या राज्यामध्ये ज्या प्रकारे जातीपातीचे राजकारण सुरू आहे यावर टीका करत त्यांनी म्हटलं आहे की या विकासासाठी जे आमदार बच्चू भाऊंनी जे पाऊल उचलले त्यामुळे अचलपूर मतदारसंघ हे सुजलाम सुफलाम झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला मतदान आहे. आपण सुद्धा मतदानाला जा. आपल्यासोबत घनश्यामजी पेटे आहे, त्यांनी एक विश्लेषण मांडलेलं आहे. कुठेतरी ते विश्लेषण कुठे कमी पडते येणाऱ्या 23 तारखेला आपण पाहूया. मी कॅमेरा पर्सन श्लोकसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अचलपूर.